ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. मी तुझवरी प्रेम करीन, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरना. मी तुझी सेवा करीन, तुझीच मी सेवा करीन. मी तुझी सेवा करीन, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख मननाकरिता देवाचे वचन. याकोबाचे पत्र अध्याय 5 13-16 ही वचने. याकोबाचे पत्र अध्याय 5 13-16 ही वचने. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुःखणाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नामाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतास वाचविल. प्रभू त्याला उठविल आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि वचने 13-16 या वचनापर्यंत. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही वचनाची जी हेडिंग आहे ती पाहतो की प्रार्थनेचं सामर्थ्य. आणि प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे तुम्हा आम्हा सर्वांना प्रियांनो ठाऊक आहे. कारण ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो, आम्हाला त्याचं प्रतिफळ किंवा त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की कोणी दुःख भोगत आहे काय. एवढंच नाही तर कोणी दुःखणाईत आहेत काय. तर मंडळीच्या वडिलांना बोलवावं, त्यांनी प्रभूच्या नावाने तेल लावावे आणि त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण विश्वासाची प्रार्थना दुःखणाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. होय प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही विश्वासाने आमच्या तारणाऱ्याकडे, आमच्या जिवंत देवाकडे आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, त्यावेळेस निश्चित तो आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही.
कारण तो म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्याच्याकडे जातो तो आम्हाला निश्चित सर्व परिस्थितीतून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. कारण विश्वासामध्ये सामर्थ्य आहे आणि विश्वासाने ज्यावेळेस आम्ही मागतो त्यावेळेस तो आमचे मार्ग मोकळे करतो. कारण आम्ही पाहतो की यवनाच्या 14व्या अध्यायामध्ये आणि 12व्या वचनामध्ये स्वतः तो म्हणतो, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी जे कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल आणि मी पित्याकडे जातो. तो स्वतः म्हणतो की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षाही मोठी कृत्य करेल. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो, एकमेकांसाठी रतबदली करतो, आपली पाप एकमेकांसमोर प्रियांनो कबूल करतो आणि देवाकडे येऊन त्याची क्षमा मागतो, त्यावेळेस तो आपल्याला क्षमा करतो आणि आपल्याला प्रार्थनेचं उत्तर देखील देतो. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे. आज आम्ही पाहतो की अनेक जे लोक आहेत प्रार्थनेसाठी समय काढत नाही, आपला वेळ प्रभूकडे देत नाही, प्रभूसाठी देत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याचं जे सामर्थ्य आहे ते आम्हाला कदाचित अनुभवास मिळत नाही, परंतु जर आम्ही वेळ काढला, त्याच्या पायापाशी बसलो, आमचं सर्व हितगुज जे आहे परमेश्वरासमोर सादर केलं, आपलं मन परमेश्वरासमोर मोकळं केलं, तर निश्चित त्याच्या सामर्थ्याचा अनुभव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या तर चला आपण त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊया, त्याच्यावरती विश्वास ठेवूया आणि विश्वासाच्या द्वारे आपण तारण पाहूया आणि जी काही आपली समस्या आहे, संकट आहे, सर्व काही त्याच्यातून बाहेर निघूया. तो परमेश्वर आपल्यासाठी मार्ग मोकळे केल्याशिवाय राहणार नाही. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, धन्यवाद, तुझी स्तुती, तुझं गौरव करतो, कारण तू चांगला आहेस आणि तुझी दया नेहमी आम्हावरती सनातन आहे. प्रिय बापा, आम्ही तुझ्या सामर्थ्याचा अनुभव घ्यावा, तुझ्या वचनात आणि विश्वासात वाढावं, यासाठी तू आम्हाला तुझं सहाय्य मार्गदर्शन कर आणि तुझ्या वचनात आणि ज्ञानात, तुझ्या सामर्थ्यात देवबापा तू आम्हाला चालव. आम्ही इथून पुढचा वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणतो आहे. आमेन. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.